नाही तर कोर्टात हजर करण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु आमचा आवाज दाबायचा, आम्हाला पोलीस कारवाई करून त्रास द्यायचा असा उद्देश सरकारचा आहे। एकट्या रविकांत तुपकरचा किंवा माझ्या सहकाऱ्यांचा आवाज दाबून हा प्रश्न सुटणार नाही। उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी आता खवळलेला आहे, सरकारने लक्षात ठेवावं। आणि आज आम्ही मुंबईत आलो तर तुम्ही आमच्याशी चर्चा करायची सोडून तुम्ही आमच्यावर कारवाया करता, आम्हाला तुरुंगात टाकायची भाषा करता। तर एक गोष्ट सरकारने पण लक्षात ठेवावं, तुम्हाला पण निवडणुकांमध्ये आता आमच्या दारात मतं मागायला यायचं आहे, तर तुम्ही पण एक लक्षात ठेवा की गावागावातला शेतकरी सुद्धा आता खवळलेला आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला काही दिवसांमध्ये रस्त्यावर गनिमी कावा असेल, 100% असेल। म्हणजे आम्ही सांगून आलो तर तुम्ही अशा पद्धतीने कारवाया करता। वास्तविक पाहता आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होतं, आमचं म्हणणं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं आणि आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती की काय शेतकऱ्यांच्या भावना आहे। परंतु असं न करता दडपशाहीचा वापर करून सरकारने आम्हाला कोर्टामध्ये हजर करणं, कारवाई करणं असा उद्योग सरकारने सुरू केलेला आहे। मला असं वाटतं हे खूप गंभीर आहे आणि निषेधार्ह पण आहे। एका बाजूला गुन्हेगार मोकाट आहेत, त्यांच्यावर कारवाई करत नाही तुम्ही आणि आमच्यावर कारवाई करता, तर शेतकऱ्यांचा आवाज दाबून अशा पद्धतीने कारवाई करून आवाज दाबता येणार नाही। महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल। कर्जमुक्ती, पीक विमा आणि सोयाबीन कापसाला दरवाढ मिळालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तुमच्या पत्नीला देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं, तुमच्या पत्नी देखील तुमच्या सोबतच आहेत, काय त्या वकील आहेत तरी ताब्यात घेतलं? माझी पत्नी ही वकील आहे आणि आंदोलनाच्या ठिकाणी कुठे काही कायदेशीर बाजू मांडायची असेल तर ती वकील म्हणून सोबत असते। वास्तविक पाहता ती आंदोलक नाही, पण तिला ताब्यात घेऊन म्हणजे मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सरकारकडून त्या ठिकाणी होतो आहे, असा सरकारचा प्रयत्न आहे। पण मी घाबरणाऱ्यातला नाही, मी या त्रासाला घाबरत नाही। तुम्ही तुरुंगात टाका, फासावर लटकवा, शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहा। निवडणूक लढलात म्हणून हा त्रास तुम्हाला दिला जातो? हा 100%। मी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढलेलो आहे, विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढलो आहे आणि पुढे आमचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असू शकतात, याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। म्हणून मला नामोहरम करणं, मानसिकदृष्ट्या आमचं खच्चीकरण करणं आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबणं हा त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश आहे। पण हा आवाज दबणार नाही, बचेंगे तो और लढेंगे, लढेंगे और जीतेंगे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। रविकांत तुपकर होते, बचेंगे तो और भी लढेंगे बोलतात आणि रविकांत तुपकर यांच्या संघटनेचे जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांना देखील आता आझाद मैदानात आणलेलं आहे आणि आझाद मैदानात त्यांची संपूर्ण आंदोलकांची जी आहे ती ते सर्व आंदोलक आता घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। एकीकडे रविकांत तुपकर यांना हे आता सध्या आझाद मैदानातल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोलतात, आणि दुसरीकडे आझाद मैदानामध्ये त्यांचे सर्वच कार्यकर्ते जे वर्षा बंगल्यावरती प्रात्यक्षिक आंदोलनं करणार होती की ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या करतो त्या संदर्भातलं प्रात्यक्षिक आंदोलन करणार होते, हे सर्वच पदाधिकाऱ्यांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आझाद मैदानात आणलेलं आहे। त्यामुळे आत्ताचं आंदोलन जे आहे ते आम्ही संविधानिक मार्गाने करत आहोत, परंतु पुढच्या वेळेस आंदोलन करताना आम्ही नक्कीच गनिमी काव्याचा वापर करू आणि आमच्या पद्धतीने आमच्या आंदोलनाला यशस्वीरित्या रूप आणू, असं जे मत आहे ते रविकांत तुपकर यांनी आपल्याशी बोलताना केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।